खूप काळापूर्वी एक राजकुमारी होती. तिचे नाव चंद्रकांता होते. राजकुमारी चंद्रकांता अत्यंत सुंदर आणि मोहक होती, पण ती खूप गर्विष्ठ आणि कठोर हृदयाची देखील होती. तिची सवारी जेव्हा शहराच्या बाजारातून जात असे, तेव्हा घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद केले जात असे. दुकानदार दुकाने बंद करत आणि रस्त्यावर लोक बाजूला हटून गल्लीमध्ये जात आणि जर योगायोगाने कोणी उभा राहिला तर त्याच्यासाठी हुकूम होता की तो जमिनीवर उलटा झोपावा. या हुकुमाचे उल्लंघन करणाऱ्याला शिक्षा अशी होती की त्याला चौकात उभे करून त्यांच्या दोन्ही डोळ्यांना गरम सळीने फोडले जात असे. एक दिवस राजकुमारी चंद्रकांतची सवारी अशाच प्रकारे बाजारातून जात होती. तेव्हा एक माणूस दुसऱ्या रस्त्याने त्या बाजारात आला. सवारी वेगाने येत होती, त्यामुळे त्याला परत जाण्याची संधी मिळालीच नाही. त्यांच्या डोक्यावर माशांनी भरलेली टोपली होती, जी ते स्वतः उतरवू शकत नव्हता. जर तो ती फेकून खाली झोपला असता तर मासे सगळीकडे सांडले असते. तो घाबरून इकडे तिकडे पाहू लागला, पण काही उपाय सापडला नाही. तेवढ्यात राजकुमारीच्या सैनिकांनी त्याला पकडले. चंद्रकांतांनी आदेश दिला की नियमाप्रमाणे 2 दिवसांनी त्याचे डोळे फोडले जावेत. तो माणूस थरथर कापत होता आणि हात जोडून म्हणत होता, राजकुमारीजी, माझ्यावर दया करा. मी तुम्हाला मुद्दाम पाहिले नाही. पण राजकुमारी त्यांनी विनंती नाकारली. तो रडत राहिला, माफी मागत राहिला, पण त्याच्या हातून टोपली पडली आणि मासे खाली सांडले. सैनिकांनी त्याला मारणं पुन्हा मासे उचलायला लावले. तो थरथरत मासे गोळा करत होता. तेव्हा एक तरुण मुलगा त्याला मदत करू लागला. सैनिकांना हेच आवडले नाही आणि त्यांनी त्या मुलाला ढकलले. मुलगा म्हणाला, जितका जुलूम करायचा आहे करा, एक दिवस सगळ्यांना मरायचेच आहे. नंतर त्या माणसाला घेऊन सैनिकांनी निघून गेले. राजवाड्यात पोहोचल्यावर राजकुमारीची सल्लागार मुन्नाच म्हणाली, या माणसावर दया करा. पण राजकुमारी म्हणाली, माझा आदेश कधी मागे घेतला जात नाही. त्या रात्री राजकुमारी एकटी झोपली. त्याचवेळी तोच मुलगा खिडकीतून आत शिरला. त्याने खोलीत एक निळा हिरा पाहिला, जो खूप तेजस्वी होता. त्याने तो हिरा चोरला आणि निघून गेला. सकाळी राजकुमारीला हिरा गायब असल्याचे कळले. राजाने चोर पकडण्यास बक्षीस जाहीर केले. दुसऱ्या दिवशी एक तरुण दरबारात आला आणि हिरा परत दिला. त्याने इनाम म्हणून त्या गरीब माणसाची सुटका आणि सैनिकांना शिक्षा मागितली. राजाने गरीब माणसाला सोडले, पण त्या मुलाला चोर म्हणून कैद केले आणि त्याने हात कापण्यास आदेश दिला. मुलगा म्हणाला, जर मला कैद केले तर मी तुमचा मुकुटही चोरणार. त्या रात्री तो कैदेतून पळून गेला आणि राजाचा मुकुटही चोरला. राजाने युक्ती करून त्या गरीब माणसाला पुन्हा पकडले, पण मुलगा पुन्हा राजवाड्यात शिरला. अचानक एका रात्री राजकुमारीला साप चावला आणि तो मेली. तिला दफन करण्यास आले, पण दुसऱ्या दिवशी तिचे शव गायब झाले. तोच मुलगा तिचे शव घेऊन दूर गेला. तो एका रुमालात जादूचे साप बनवू शकत होता, पण त्याने राजकुमारीच्या शरीरातील विष शोषून घेतले आणि तिला जिवंत केले. राजकुमारी जागी झाली आणि म्हणाली, हे काय घडले? मुलगा म्हणाला, तुला साप चावला होता, मी तुला वाचवले आहे. राजकुमारी म्हणाली, मला माझ्या वडिलांकडे घेऊन चल. पण मुलगा म्हणाला, आता तू माझ्यासोबत राहशील. राजकुमारी म्हणाली, मी एक राजकुमारी आहे, चोरासोबत राहू शकत नाही. मुलगा म्हणाला, आता तुला माझ्यासोबतच राहावे लागेल.